आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमावू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणे बंद करा. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसेल तर झाड उभे सुद्धा राहू शकत नाही. आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळेल, पुढे पाहिले तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसेल, परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिले तर परमात्मा दिसेल, आत्मविश्वास दिसेल. विश्व गरजेच्या नियमावर चालते. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. कधी कधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहोत आपण. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असं केल्याने तुमचे जीवन सुखकारक होईल. भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसाचे डोळे वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात. कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही ते त्यांची दृष्टता सोडत नाही. कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारले तर त्याच्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या समोर राहून काहीतरी असे करायचे की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल. आपल्याला पॉवरफुल बनायचे आहे, यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या की तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झाले आहात. चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्यामध्ये असतो. कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजूतदार वाटतो. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर साप पण खातो. आयुष्यात दुःख जरी असले तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका. कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विनामतलब कोणी आपल्याबरोबर नाते ठेवेल. आपल्याजवळ काहीतरी अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका. असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही. संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात, आणि जेव्हा वेळ आपला परका असतो तेव्हा सगळेच परके असतात. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाही,
त्याचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.